गणेशोत्सव म्हटलं की भव्य, देखणी आणि लक्षवेधी गणेश मूर्ती समोर येतात आणि या मूर्त्या स्वतःच्या हाताने बनवणारे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण शेठ दत्ते आज आपल्यासोबत आहेत. तर सर नमस्ते, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वात प्रथम सर, तुमच्या मूर्ती बनवण्याच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? प्रवास तर खूप मोठा आहे. वयाच्या 9 वर्षापासून जी सुरुवात केली मुंबईमध्ये विजय खातू सरांसोबत, ती आजपर्यंत प्रयत्नच करतो आहे. आणि मुंबईपासून आज कोल्हापूरमध्ये यायचा प्रयत्न असा आहे की लहानपणापासून जे महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या मूर्त्या बनवल्या, जे लोकांना आवडले आणि त्याची जी प्रसिद्धी वाढली, त्या प्रसिद्धीने मुंबईपेक्षाही बाहेरून मला मूर्त्यांची ऑर्डर यायला लागले. आणि असं कालांतर जाता जाता की आज कोल्हापूरपर्यंत आलो आणि करवीरचा राजा हा बनवायला मी इथे कोल्हापूरला पोचलो. अच्छा सर, तुम्ही आतापर्यंत लक्षवेधी मूर्त्या बनवलेत, बॅलन्सिंग गणेशा बनवलेत. तर ही मूर्ती बनवण्यापासूनची जी तुमची संकल्पना, ते मूर्ती बनवण्यापर्यंतचा प्रवास, यामध्ये बरेच आव्हाने येतात. तर ती आव्हाने कशा पद्धतीने तुम्ही पुढे घेतात? नाही, आव्हाने असे येतात की प्रत्येक मूर्तिकाराचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. आणि माझ्या जे गणपतीचं जे वैशिष्ट्य आहे ते बॅलन्सिंग आणि मोठे कान वगैरे हे माझ्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. तर का होतं, प्रत्येक वेळेला मंडळाला वेगवेगळं एक आपल्यावरती एक हे असतं की यावर्षी मूर्ती काय बनते, कशी बनते, कशा पद्धतीत बनते. आणि प्रत्येकाला एक आपलं एक वेगळं काहीतरी हे असतं की यावर्षी दादा काहीतरी वेगळं बनवतील आणि काहीतरी लोकांना काहीतरी बघायला वेगळं मिळेल. तर प्रत्येक आव्हानं असतात समोर आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. कारागीर आहेत सोबत, म्हणजे चांगलेले आर्टिस्ट आहेत, बॅलन्सिंग वेल्डर आहेत. तर मग ह्या सगळ्यांना आम्ही एकत्र करून तो गणपती करायला घेतो. आणि जे आव्हान आहेत ते समोर येत असतात. पण एक बोलतात ना की लोकांच्या मनामध्ये आपली स्थिती कशी आहे, की गणपती कसा पाहिजे, काय पाहिजे. आणि आपल्याकडे लक्ष असतं प्रत्येकाचं की दादा यावर्षी काय करतात, म्हणजे ह्या मंडळाची मूर्ती कशी असेल, त्या मंडळाची मूर्ती कशी असेल. कारण प्रत्येक वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने गणपती बनवतो. 150 ते 200 गणपती माडे असतात. पण त्या 200 गणपतीमध्ये प्रत्येक गणपतीमध्ये व्हरायटी असते. कुठलाही गणपती सेम नसतो. मग त्याच्यामुळे कुठले ठराविक असे मंडळ असतात की त्यांची वैशिष्ट्य असतात की कशा पद्धतीमध्ये गणपती पाहिजे, काय पाहिजे. तर मग आम्ही तेच सगळे आव्हानं स्वीकारतो इतर लोकांसोबत. आणि माझ्या कारागिरांना एकजुटीने आम्ही सगळे एकत्र संघटित होऊन ते गणपती करतो. कारण माझे कारागीर आहेत म्हणून एक सपोर्ट मिळतो मला. आणि चांगल्या पद्धतीमध्ये जुनी माणसं आहेत सगळी. तर लोकांचं प्रेमही तेवढं मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आता प्रेम मिळालं. गेल्या वर्षीची मूर्ती तुम्ही बघितली असेल बॅलन्सिंग, तर त्या मूर्तीमुळे बऱ्याचशा अशा आपल्याला एक लोकांचं प्रेम खूप बघायला मिळालं. आणि चांगल्या पद्धतीमध्ये आणि असं प्रयत्न करतो आहे की नेहमीच बाप्पानी आपल्या हातून अशा मूर्त्या घडवून घ्यावे आणि आम्ही चांगल्या वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन काम करावं. तर सर, आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता तुम्ही भव्य मूर्त्या तर बनवताय, पण तसं पाहिलं तर आता पर्यावरणाचाही प्रश्न आहे. तर या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखताय? पर्यावरण समतोल म्हणजे आता आम्ही मागच्याला POP बंदीचा जो मुद्दा उठवलेला, जो बऱ्याच वर्षापासून चालू होता. आणि गेल्या 2 वर्षापासून POP बंदी असल्यामुळे बऱ्याच मूर्तिकारांना अडचणी आली. पण POP बंदी ही आता उठलेली आहे. त्याच्यामुळे पर्यावरणपूरक असं हे नाही आहे. पर्यावरणपूरक कसं असतं, आपण जे लहान गणपती करतो ते पर्यावरणपूरक करू शकतो. पण आज जी आपली गणपतीच्या जे सणाची जी वैशिष्ट्य आहे, जी भव्यता आहे, ती ह्या मोठ्या मूर्त्यांमध्ये. तर मोठ्या मूर्त्या आपण POPमध्ये आपला मातीत बनवू शकत नाही आहे. त्याच्यामुळे पर्यावरणाचा विषय तर आम्ही असतो. 4 फुटापर्यंत आम्ही पर्यावरणपूरक गणपती करतो. मी स्वतःसुद्धा करतो पर्यावरणपूरक गणपती. पण मोठे गणपती हे POPचे बनवले जातात. कारण शेवटी इतके वर्ष चाललेली परंपरा ही आपण मोडू शकत नाही. आणि आज जे लहानपणापासून जे मुलं लहानपणापासून ते मोठ्या माणसांपर्यंत जी लोक गणेशोत्सवावरती जे प्रेम करतात ते फक्त मोठ्या गणपतीच्या सौंदर्यावरती. त्याच्यामुळे तो जो सौंदर्य आणि तो जो वैशिष्ट्य आहे मोठ्या मूर्त्यांची भव्यता आहे, ती आपण नेहमी कायम ठेवायचा प्रयत्न करतो. आणि पर्यावरणपूरक सांभाळूनच आपण हे मोठे गणपती उभे करतो. आणि नेहमी प्रयत्न करतो की पर्यावरणपूरक जे लहान गणपती, घरगुती गणपती करतो ते गणपती घरगुती पर्यावरणपूरक असतात आणि मोठे गणपती POPमध्ये असतात असं. अच्छा, तुम्ही सर आत्तापर्यंत बऱ्याच मूर्त्या बनवलेत, लक्षवेधी किंवा बॅलन्सिंग गणेशा, अशा या संकल्पना तुम्हाला कशा सुचतात? संकल्पना अशी असतात की लहानपणी एक सवय होती आपली की वेगळ्या पद्धती गणपती बनवायचे. आणि जे विजय खातू आहेत माझे गुरु, त्यांच्या कारखान्यामध्ये जेव्हा लहानपणापासून जेव्हा मी सुरुवात केली, तर त्यांच्या कारखान्यामध्ये अशी एक वैशिष्ट्य होती की लहानपणी जर गणपतीचे वेगवेगळे रूप बघायचे असतील तर त्यांच्या कारखान्यात बघायला मिळायचे विजय खातूंच्या. तर त्यांच्या कारखान्यात जे वेगवेगळे रूप होते, तर त्यामुळे आपल्याला एक आयडिया यायची लहानपणी की गणपती कुठल्या पद्धती असतात, गणपतीचे रूप कसे असतात. म्हणजे समजा गणपती आहे तर गणपती कधी विठ्ठल बनतो, कधी कृष्ण बनतो, कधी काय काय पद्धतीने विष्णू बनतो. तर ही सगळी पद्धत आपण त्यांच्या कारखान्यात बघितली आणि त्या पद्धतीमध्ये आपण शिकायला लागलो की
जर विष्णू असेल, शंकर असेल, गणपती असेल, मग या गणपती या रूपात कसे असतात. मग तेव्हापासून एक आयडिया यायला लागली की संकल्पना डोक्यात आपली चालू लागली की मग हा गणपती उभा केला तर कसा वाटेल, बसला तर कसा वाटेल. मग आधार असतो म्हणजे वेल्डिंग असेल, हवेमध्ये असेल तर कसं वाटेल. तर लहानपणात एक खूप सवय होती हवेत गणपती बनवायची, वेगळ्या पद्धती बनवायची. मग तीच सवय लहानपणापासून आजपर्यंत ती सवय आपली कायम राहिली आहे आणि वेगळ्या पद्धतीमध्ये गणपती करून त्याच्या गणपती हवेमध्ये त्याच्यावर बसवून तर अशा पद्धतीमध्ये आम्ही गणपती करतो आता. तर सर आता तुम्ही इतक्या मूर्त्या बनवलेत, बऱ्याच मूर्त्या प्रसिद्धही झालेत, लोकांच्या नजरेतून गेलेल्या आहेत. तर या अशा मूर्त्या बनवताना किंवा ह्या संकल्पना वगैरे करताना एखादी अशी घटना किंवा एखादा क्षण जो तुमच्या मनाला एकदम भावून गेला आहे किंवा एखादी मूर्ती बनवताना तो क्षण तुमच्या मनात अजूनही आहे, असा कोणता क्षण आहे का? असा एक क्षण आहे की जो गेल्या वर्षी जो गणपती होता परळचा महाराजा, तो ज्याला मूर्ती बाहेर पडली म्हणजे पूर्ण गणपती झाल्याच्या नंतर ज्याला आम्ही गणपतीची परांजी खोलतो, ती परांजी खोलल्याच्या नंतर जी भव्यता माझ्या मनात जो धाकधूकपणा आला तो अजूनही तसंच आहे. असं वाटलं की आपण मूर्ती बनवली पण इतका जो बॅलन्स होता म्हणजे जो मी विचार केलेला तो त्याच्यापेक्षाही जास्त बॅलन्स झालेला गणपती. त्याच्यामुळे भीती होती की एवढा बॅलन्स गणपती केला तर सही पण तो नीट राहील का. पण एक विश्वास होता बाप्पावरती आणि एक कॉन्फिडन्स होता आपल्या कामावरती की एवढ्या वर्षापासून आपण जे काम केले ते कधी फेल नाही जाणार. पण ती जी धाकधूक होती ती आजही होती. गणपती म्हणजे मंडपातून निघाल्यापासून रस्त्यावरती जाईपर्यंत मिरवणूकपर्यंत मी आतमध्येच थांबलेलो. कारण ती जी धाकधूकता होती ती अजूनही माझ्या मनात आहे की त्यावेळेला जी स्थिती होती ती खूप डेंजर स्थिती होती. कारण तो गणपती फारसा ओला होता, जास्त दिवस लावले नाही त्या मूर्ती बनवायला. 4 ते 5 दिवसात तो गणपती पूर्ण केला. त्याच्यामुळे तो पूर्ण ओला असताना 2 टन वजन, 19 फूट गणपती तो बाहेर होता रॉडपासून, 19 ते 20 फूट. त्याच्यामुळे एवढा बॅलन्सिंग वजन आजपर्यंत कधी बघितलं नाही माझ्या आयुष्यात मी, आणि मी करेल हे मला वाटलंही नव्हतं. पण तो झाला परमेश्वराच्या कृपेने आणि तो चांगल्या पद्धतीत पण गेला. त्याच्यामुळे ती जी त्यावेळेला जो हे आलेलं मनामध्ये दडपण आलेलं तो आजही कधी आठवलं की असं भीती वाटते की पुन्हा अशी एवढी बॅलन्सिंग मूर्ती नको. एकदा झाली पण सेकंड टाईम एवढी तर रिस्क मी घेणार नाही. तर सर तुमच्यामुळे तुमच्या या कलेमुळे गणेश भक्तांना खूप नवीन आनंद मिळतो दरवर्षी. तर थँक्यू आणि पुढच्या वाटचालीसाठी तारा न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा.